श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, वाईट काळ कधी आपण म्हणतो की आपला वाईट काळ चालू आहे, जेव्हा आपण खूप काही प्रयत्न करत असतो, खूप काही उपाय करत असतो, पण त्या गोष्टी आपल्या मनासारख्याच घडत नाहीत. एखाद्या कामासाठी आपण प्रयत्न करतो, पण ते कामच पूर्ण होत नाही. उदाहरणच घ्यायचं झालं तर आपल्याला एखादं घर घ्यायचं असतं. आपण त्यासाठी खूप दिवसापासून प्रयत्न करतो, पण ते आपलं स्वप्नच पूर्ण होत नाही. किंवा नात्यांमध्ये तणाव येणे असू द्या, काही ना काही चुकीचंच घडत राहते आपल्यासोबत. मग काय होतं, अशा वेळेस आपल्याला काय वाटतं की आपल्याकडे नशिबाने पाठ फिरवली आहे, आपण असं समजतो. पण एक लक्षात ठेवायचं नेहमी, सुख असो किंवा दुःख असो, कोणतीच गोष्ट ना कायमची नसते. वाईट काळ देखील आज आहे तर उद्या तो नक्कीच संपणार असतो. आणि जर आपल्याला वाईट काळ बदलायचा असेल ना आपला, तुम्हाला वाटत असेल ना की तुमचा देखील वाईट काळ बदलला पाहिजे, तर तुम्हाला या गोष्टींमध्ये आजपासूनच बदल करायचा आहे. आणि त्या कोणत्या गोष्टी आहेत त्याच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर सगळ्यात पहिली गोष्ट कोणती आहे, काहीही झालं ना, आपला वाईट काळ असो किंवा नसो, पण आपण स्वतःला कधीच कधीच कमी समजायचं नाही आहे. असं म्हणायचं नाही, एखादी गोष्ट तुमच्याकडून घर घेणं होत नसेल किंवा तुम्हाला कोणती अडचण येत असेल तर माझ्यातच कमी आहे, मीच ती गोष्ट करू शकत नाही, मी चुकीचाच आहे, असं कधीच आपण स्वतःबद्दल समजून घ्यायचं नाही आहे. कारण की वाईट काळ हा कधीच कायमचा नसतो. भले तुम्ही आज घर घेऊ शकत नाही, पण उद्या काही दिवसांनी तुम्ही नक्की तुमचं स्वतःचं घर घेऊ शकाल किंवा दुसरी कोणती गोष्ट असेल ती तुम्ही करू शकता. फक्त स्वतःला कमी लेखायचं कधीच नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोण काय बोलतंय ना आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे. बघा, या दुनियामध्ये ना कोणच आपलं हितचिंतक नसतं. शिवाय आई, वडील, बहीण, बायको आणि मुलं हे सोडून आपलं कोणीच हितचिंतक नसतं. त्याच्यामुळे तुमच्याबद्दल कोण काही बोलतं, भले तुमच्याकडून जरी होत असेल नसेल, कोणती गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल आणि ती गोष्ट होत नसेल, तरी लोक काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. कारण लोक तुम्हाला फक्त डिमोटिवेट करतात, कारण की त्यांना तुम्ही पुढे गेलेलं पाहायचं नसतं. म्हणून अशा लोकांकडे अजिबात लक्ष द्यायचं नसतं. तिसरी गोष्ट, भूतकाळात आपल्याला स्वतःला कधीच बांधून बांधून ठेवायचं नाही आहे. कधी कधी आपण नेहमी विचार करतो, भूतकाळाबद्दलच खूप लोक विचार करतात आणि त्यामुळेच ते पुढे जाऊ शकत नाहीत. की मी भूतकाळात असं केलं असतं तर, मी त्यावेळेस हे केलं असतं, किंवा मी असं त्याला बोललो नसतो, माझ्याकडूनच चुकी झाली. असं खूप वेळा होतं आणि त्या भूतकाळातून आपण बाहेर पडू शकत नाही. म्हणजे आपण जसं घराचं उदाहरणच घेतलं, आपण चुकून एखाद्या वेळेस फ्लॅट बुक केला होता, पण त्यावेळेस काही कारणामुळे आपल्याला कॅन्सल करावा लागला असेल, किंवा कोणत्याही कुठल्या कॉलेजला तुम्हाला मुलाचं ॲडमिशन करायचं होतं, पण काही कारणामुळे तुम्ही तिथे घेऊ शकला नसाल, कोणतंही रिझन असेल, तर तुम्ही भूतकाळाचा विचार नाही करायचा. असं विचार करायचा की त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं होतं माझ्या आयुष्यात, म्हणून त्यावेळेस ती गोष्ट माझ्याकडून झाली नाही आहे. स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचं, तरच तुमचा वाईट काळ संपेल. तुम्ही स्वतःला भूतकाळात बांधून ठेवलं तर तो वाईट काळ संपणं अशक्य आहे. आणि त्याचबरोबर चौथी गोष्ट, जर तुमचं काम गेलं असेल किंवा काही तुमच्या वाईट काळ म्हणजे आपलं काम जाणं असू द्या, किंवा घरामध्ये थोड्याशा व्यवहारामध्ये प्रॉब्लेम येत असतील, काही येत असतील, अशा वेळी आपण स्वतःला वाईट सवयी लावून घ्यायच्या नाहीत. वाईट सवयी कोणत्या, तर कंटिन्यू मोबाईलमध्ये रील्स बघत बसणं, पबजी खेळत बसणं, फेसबुक किंवा मग कोणत्याही गेम याच्यामध्ये स्वतःला गुंतवायचं नाही आहे. त्यासोबत झोपून राहायचं, आता काम नाही आहे तर आपण झोपून राहतो. किंवा मग भरपूर असे पुरुष असतात की ताणतणावामध्ये येऊन व्यसनाचं त्यांना, म्हणजे व्यसन दारू किंवा कुठलंही असू द्या व्यसन लागतं. तर या गोष्टीपासून तुम्हाला स्वतःला दूर ठेवायचं आहे. चौथी गोष्ट काय, तर आपल्या भीतीवर आपल्याला नियंत्रण ठेवायचं आहे. आपल्याकडून काही चुकलं तर आपल्याला लोक काय बोलतील त्याची भीती मनामध्ये ठेवायची नाही आहे. कोण काय बोलेल त्याची भीती, नव्याने काहीतरी करण्याची भीती. म्हणजे काय, तर आपण काहीतरी गोष्ट करायला, म्हणजे लास्ट टाइम आपल्याला एखाद्या
व्यवसायामध्ये नुकसान झालं तर आपण नवीन व्यवसाय करायला जातो, त्यावेळेस मनामध्ये भीती येते की नाही, लास्ट टाइम माझ्याकडून असं झालं होतं, तर आता देखील असं झालं तर. अशी अजिबात भीती ठेवायची नाही आहे. मनात निश्चय करायचा की नाही, गेल्या वेळेस जी चुकी झाली होती ती यावेळेस मी चुकी करणार नाही. आणि माझा बिझनेस असू द्या, कुठलीही गोष्ट असू द्या, पेपरमध्ये तुम्ही फेल लास्ट टाइम झाला असाल तर यावेळेस अभ्यास जोरदार करा, तुम्ही नक्की पास व्हाल. पण लास्ट टाइम फेल झाले याची भीती ठेवून यावेळेस देखील तुम्ही पेपरला गेले तर नक्कीच तुम्ही फेल व्हाल. त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीची भीती ठेवायची नाही आहे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे आपला आत्मविश्वास कधीच कमी होऊ द्यायचा नाही आहे. काहीही होऊ द्या तुमच्या आयुष्यामध्ये, पण आत्मविश्वास कधीच कमी होऊ द्यायचा नाही आहे. मी हे करू शकतो, मी करणारच, आणि माझ्यामध्ये तेवढी ताकद आहे ही दाखवून द्यायची आहे तुम्हाला लोकांना. जरी लास्ट टाइम कोणत्या गलत्या झाल्या असतील, मिस्टेक झाल्या असतील, तरी तुमच्यातला आत्मविश्वास कमी झाला नाही पाहिजे. तुम्ही अजून जोराने, अजून जोमाने, नव्याने कामाला सुरुवात करा. आणि त्यासाठीच तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे, तर देवाचं, स्वामींचं नामस्मरण करत राहायचं आहे. स्वामींची नित्यसेवा करत राहायची आहे. खूप लोक असे असतात, खूप, की त्यांच्यासोबत जर काही चुकीचं घडत असेल, चुकीचं होत असेल ना, तर म्हणतात की माझ्यासोबत वाईटच घडतंय, तर मग मी देवाची पूजा कशाला करू, स्वामींची सेवा कशाला करू, जर माझ्या आयुष्यात काही बदलच होणार नसेल तर. पण लक्षात ठेवा, या वाईट काळातून काढण्याची शक्ती, ताकद फक्त फक्त त्या ब्रह्मांड नायकामध्ये आहे. त्याच्यामुळे कधीच कधीच त्यांच्यापासून दूर जाऊ नका. नेहमी सेवा करा, नेहमी नामस्मरण करत राहा. नक्की तुम्हाला स्वामी त्या वाईट काळातून बाहेर काढतील. त्यासोबतच ज्या काही मी 4-5 गोष्टी सांगितल्या आहेत त्याच्यावर देखील नक्की विचार करा आणि स्वतः पॉझिटिव्ह राहा. मनामध्ये कुठलाच निगेटिव्ह विचार आणू नका. बघा, तुमचा वाईट काळ खूप लवकर संपेल. तुम्ही त्यातून खूप लवकर बाहेर पडाल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.